कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाड शहरात खड्ड्यांचं महासंकट, गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी। वडखळ, डोलवी आणि काराव ग्रामपंचायतींचा JSW प्रकल्पाला पाठिंबा, ग्रामस्थांना विकासासोबत रोजगाराच्या संधी। उरण वन विभागाची धडक कारवाई, 42 मुनिया जातीचे पक्षी जप्त, विक्रेते खरेदीदार दोघे आरोपी अटकेत। आणि लांजात श्रावण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक लोकनृत्याची रेलचेल, तालुक्यातील 24 संघांचा उत्स्फूर्त सहभाग। पाहुयात सविस्तर वृत्त। महाड शहरातील रस्त्यांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आलं होतं, मात्र पावसाळा सुरू होताच सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचा महासंकट निर्माण झालाय। या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालक आणि रिक्षा चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। मागील आठवड्यातच रिक्षा चालक मालक संघटनेने रस्त्यांवरील खड्डे भरण्याची मागणी केली होती, पण महाड नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय। याच पार्श्वभूमीवर महाड मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दम भरला असून गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। मी बघितलं, गणपती तोंडावर आलेत आणि एसटी स्टँड असू द्या नाहीतर इथं दस्तुरी असू द्या, खूप मोठे मोठे खड्डे पडलेत। येणाऱ्या जाणारे नागरिक असू द्या, शाळेतले महाविद्यालयातले विद्यार्थी असू द्या, सगळ्यांची गैरसोय होते। मला आपल्या महाड नगरीचे, ह्या ऐतिहासिक नगरीचे CEO यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे असे खड्डे पडतातच कसे? ही तुमची खड्ड्यांची शेती चालू आहे का? हा नक्की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा हा नक्की ठेकेदार कोण आहे की हे असे एवढे मोठे खड्डे, ह्यांनी काय त्याच्यामध्ये डांबर टाकलीच नाही का? नक्की ही डांबर खाल्ली कोणी? आम्हाला तुमच्या मार्फत मोठा प्रश्न पडलेला आहे की सण तोंडावर आलेत आणि भले भले मोठे खड्डे पडलेत, हे तुम्ही बुजवणार कधी? का अशीच फक्त पावसाळा आला की अगोदर खड्डे करायचे, खड्डे भरायचे आणि परत पावसाळा गेल्यानंतर खड्डे भरायचे? या अशी खड्ड्याची शेती तुम्ही किती दिवस चालवणार? मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं। हे नागरिकांच्या हितासाठी चाललेलं आहे। जर गणपतीच्या आत हे सगळे खड्डे तुम्ही भरून दिले नाहीत आणि नागरिक समाधानी झाले नाहीत तर नागरिकांच्या हितासाठी इथं मी महाडमध्ये खूप मोठं आंदोलन घेईल आणि ह्याला जबाबदार सर्वात प्रथम म्हणजे सर्व आपल्या महाड नगरीचे CEO जबाबदार असतील। एक मनसे महाड शहराध्यक्ष म्हणून हा तुम्हाला एक इशारा आहे। मुरुड तालुक्यातील साळाव तळेखार महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। या रस्त्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे, पण अद्याप पूर्ण झालेलं नाही। परिणामी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय। प्रवाशांनाही या दुरावस्थेचा फटका बसत आहे। संपूर्ण मार्ग चिखलमय झाल्यानं वाहतूक ठप्प होत असून अपघाताचा धोका वाढलाय। ग्रामस्थ आणि पर्यटक दोन्ही या त्रासाला कंटाळले असून प्रशासनावर नाराजी व्यक्त होते। एवढेच नाही तर या रस्त्याच्या प्रश्नामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे। तातडीने काम पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। गेली 6 महिन्यापासून हा काम चालू आहे, पण एवढ्या संत गतीने चालू आहे। त्यांच्या मशिनरी बंद पडलेल्या आहेत। जो कॉन्क्रीट आहे तो हाताने पावड्याने मिक्स करतात आणि रस्ता बनवतात। एकदम रस्त्याची क्वालिटी बघितली तर एकदम थर्ड क्लास आहे। आणि इथून जो पाईपलाईन टाकलेली आहे, जो 18 फुटीचा काम आहे त्या पाईपलाईनचा, आपलं तळेखार ते फणसाळ डॅम पर्यंतची पाईपलाईन आहे, ती साळाव ते तळेखार पर्यंत टाकलेली लाईन आहे। ती ह्या रस्त्यावाल्याने खोदून उकडून फेकून दिलेली आहे आणि त्याचं बिल या लोकांनी घेतलेलं आहे। पण अजून पुढची साळापासून पुढे फणसाळपर्यंत लाईन टाकलेली गेली नाही, पण जिथे लाईन टाकलेली आहे ती उकडून फेकून दिलेली आहे। मग शासनाचे पैसे कसे यांनी दुरुपयोग केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी फेकून दिलेली आहे, याचा जाब कोण विचारणार? म्हणून याच्यासाठी आम्ही मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चामध्ये त्यांनी आम्हाला सगळे आश्वासन दिलेले आहेत। आणि जर रस्ता हा जर त्यांनी
गणपतीपर्यंत जर 25 तारखेपर्यंत त्याने लेखी आश्वासन दिले, जर तो रस्ता 25 तारखेपर्यंत एक साईड करून दिली नाही तर आम्ही 25 नंतर उग्र आंदोलन करू, रास्ता रोको करू आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला इथनं हद्दपार करू, एवढं मी आता यावेळी सांगतो. सालाव ते तळेकर हा जो रस्ता आता आपण बघतोय, गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे आणि त्या रस्त्यातून आता जाण्या येणं पूर्णपणे मुश्किल झालेलं आहे. कारण तिथून आता गाडी जाऊ शकत नाही. एसटी जवळजवळ बंद झालेल्या आहे. ज्या विक्रम मिनिटवर जातात टमटम त्या पण इथून बंद होत आहे. आणि त्याच्यामुळे आता लोकांनी, शाळेतल्या मुलांनी किंवा खरेदीला जाणाऱ्या ज्या बाजारपेठेत जे खरेदीला जातात लोक, त्यांनी कशा प्रकारे खरेदी करायची किंवा शाळेतल्या मुलांनी कसं जायचं याचा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. ना त्याचा कॉन्ट्रॅक्टरला काय किंवा त्याचा कुठलाही त्रास त्या MSIDCला नाही. खरा MSIDCने हा तामिळनाडूच्या एका कॉन्ट्रॅक्टरला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि MSIDCला कुठल्याही प्रकारचं ह्या कामाकडे लक्ष नाही. 13 किलोमीटरचा रस्ता खोदला, पण त्या 13 किलोमीटरचा रस्ता खोदताना MSIDCची खरी जबाबदारी होती की त्यांनी सांगायला पाहिजे, बाबा तुम्ही जसा तुम्हाला रस्ता करता येईल तसा खोदा. आम्ही वेळोवेळी त्यांना विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी पूर्ण रस्ता खोदला आणि आता इथल्या जनतेचे प्रचंड हाल होत आहेत जाताना. आणि त्याच्यामुळे 18 तारखेला त्याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन झालं, रास्ता रोको झालं. त्याच्यात त्यांनी आता कबूल केलं की आम्हाला GSB किंवा LDC तरी DLC तरी करून द्यायचं असं त्यांनी कबूल केलंय एका बाजूने. कारण आता लवकरच पुढल्या आठवड्यात गणपती बाप्पा येतोय आणि गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी आपल्याला माहिती आहे. हा आपला जो कोकण आहे, कोकणात गणपती मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं जातं. तर त्याची स्वागत कसं करायचं हाच आम्ही विचारत आहोत. त्यांनी आता आम्हाला सांगितलं बाबा आम्ही हे करून देऊ, पण ते काय करतील नाही करतील हे सांगता येत नाही. कारण तो अगदी बेफिकीर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि बेफिकीर MSIDC वाले. खरं म्हणजे मी त्यांना त्या दिवशीच सांगितलं, तुम्हाला चपलेनी मारण्यासारखा MSIDCचा जो अधिकारी आहे, एक्झिक्युटिव्ह, त्याला चपलेनी मारला पाहिजे. एवढी थर्ड क्लास लोक आहेत. आणि त्याच्यामुळे इथल्या जनतेचे जे हाल चालले त्याच्या विरोधात आम्ही एकदा आवाज उठवला आहे, पण जनता म्हणून आम्ही वेळोवेळी आवाज उठवू. आणि हा रस्ता जर गणपतीपर्यंत जर आम्हाला चांगला रस्ता पूर्ण नाही झाला तर चाल, पण खड्डे बुजून DLC जरी करून दिले आम्हाला तरी आमचे लोक गणपती सुखाने जातील असं आम्हाला वाटते. जर ते केलं नाही त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे तर नक्की त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन करू आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरला इथून नक्की हद्दपार करून टाकू, एवढं नक्की तुम्हाला सांगतो. पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीने JSW कंपनीच्या फेज 3 प्रकल्पाला एकमुखी पाठिंबा दिलाय. यासाठी खास पत्रकार परिषद घेण्यात आली. सरपंच शिवानी म्हात्रे, माजी सरपंच योगेश पाटील, सदस्य निलेश म्हात्रे यांच्यासह ग्रामपंचायतचे अनेक मान्यवर उपस्थित होते. सरपंच म्हात्रे यांनी JSW कंपनीमुळे गावात उद्योग वाढलेत, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, तसेच ग्रामपंचायतचा विकास वेगाने झाला असल्याचं सांगितलं. कंपनीच्या संजीवनी हॉस्पिटलमुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळत असून शासकीय सुविधा देखील उपलब्ध आहेत. माजी सरपंच योगेश पाटील आणि सदस्य निलेश म्हात्रे यांनी देखील ग्रामस्थांना 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन केले. रोजी JSW धरमतर पोर्ट आणि JSW स्टील लिमिटेड यांची फेज 3 ची जनसुनावणी होणार आहे धरमतर येथे. त्या जनसुनावणीसाठी आमचे ग्रुप ग्रामपंचायत वडखळ तर्फे मी निलेश पांडुरंग म्हात्रे सदस्य आणि आमचं सर्व ग्रामपंचायतीचं सर्व सरपंच सदस्य या जनसुनावणीला पाठिंबा देत आहोत. पाठिंबा देत असताना गेल्या 7-8 वर्षाचा माझा 15 वर्षाचा राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव JSW कंपनीतला तो म्हणजे आता येणाऱ्या ह्या फेज 3 मध्ये ते कंपनीची ग्रोथ झाल्यानंतर जे CSR मार्फत आम्हाला जे इथे विकास होतोय, कंपनीने जे संजीवनी सारखं हॉस्पिटल बांधलं जिथे अनेक लोकांचे जीव वाचवत आहेत. मी आरोग्य क्षेत्रात काम करत असताना तिथे डायलिसिस सारखा विषय जो इतर आपल्याला शासकीय शासनामार्फत सुविधा मिळत नाही, ती सुविधा तिथे लोकांचे जीव वाचवण्याची सुविधा मिळते. शिवाय आमच्या ग्रामपंचायत हद्दीतून एवढ्या लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे आणि येणाऱ्या ह्या फेज 3 मध्ये अजून रोजगार निर्मिती होईल आणि आमच्या CSR मार्फत बऱ्यापैकी विकास कामं होतील. या हेतूने आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि सदस्य सरपंच ह्याला पाठिंबा देतोय. काही समस्या असतील शेतकऱ्यांच्या, इतर नागरिकांच्या, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कंपनी बरोबर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. जसं मागच्या वेळेला आम्ही पाण्याची समस्या वडखळ इथे कंपनी मार्फत पाणी आणलं
पाण्याची समस्या असली तसं आम्ही प्रत्येक समस्येला त्यांच्या मार्फत चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सोडू। आणि ह्या निमित्ताने इथे पुन्हा एकदा नमूद करतो, सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की ह्या JSWच्या फेज 3 च्या जनसुनावणीला आपण सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी तिथे यायचं आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की JSW स्टीलच्या माध्यमातून या परिसरात रोजगाराची संधी प्राप्त झालेली आहे, विकासाची संधी प्राप्त झालेली आहे, व्यवसायाची संधी प्राप्त झालेली आहे। तर या होणाऱ्या 22 तारखेच्या जनसुनावणीला आपण सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थन द्यायचे आहे। कारण वडखलचा संपूर्ण परिसर JSWच्या उद्योगामुळे इथे प्रगती झालेली आहे, व्यवसायाला चालना मिळाली आहे। तरी मी आपण सर्वांस विनंती करतो की आपण सर्वांनी JSWच्या या जनसुनावणीला समर्थन देऊन आम्हा सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या वतीने पाठिंबा आहे। 22 ऑगस्ट 2025 JSW कंपनी आणि धरमतर पोर्ट यामार्फत जी फेज 3 साठी जनसुनावणी आहे, त्यातून इथल्या नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे। जी संजीवनी आम्हाला इथून JSW मार्फत प्राप्त झाली आहे। CSR मार्फत इथल्या गावातल्या माणसांना आणि आम्हाला जी संधी उपलब्ध होते, त्यातून जो रोजगार निर्मिती होते त्याचा खूप आम्हाला फायदा होत आहे। आणि या जनसुनावणीला आमचा आणि सर्व नागरिकांचा, ग्रामस्थांचा वडखल ग्रामपंचायत मार्फत पाठिंबा आहे। पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतने JSW कंपनीच्या फेज 3 प्रकल्पाला ठाम पाठिंबा दिलाय। यासाठी खास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी सरपंच परशुराम म्हात्रे, उद्योजक अनिल म्हात्रे, निवृत्त प्राचार्य लक्ष्मण जांभळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, भाजप तालुका अध्यक्षा सारिका पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। JSW कंपनीमुळे गावात सुखसोयी, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या असून कोणतेही प्रदूषण होत नाही, त्यामुळे विस्तार हा काळाची गरज आहे। विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत असल्याचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी स्पष्ट केले। सुद्धा जर ही कंपनी बंद असती तर हा परिसर पूर्णतः म्हणजे एकदम परिस्थिती गंभीर होऊन बसली असती, परंतु या कंपनीमुळे हा परिसर इथला वाचलेला आहे। तसेच मी सांगू इच्छितो की रोजगार तर मिळणारच आहे, शिवाय या JSW कंपनीचं वैशिष्ट्य सांगायचं, कंपनी आल्यापासून जेव्हा जमिनी झाल्या तेव्हापासून जमिनी बरोबर इथं नोकरी मिळायला लागली। नाहीतर याच्या अगोदर ज्या ज्या कंपनी इथं आल्या मग त्याच्यात निप्पॉन डेंड्रो होती किंवा इस्पात इंडस्ट्रीज होती। ही कंपनी जमिनी संपादित करताना नोकरी देत नव्हती, परंतु या कंपनीने निश्चित चांगली प्रथा पाडलेले आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू झालेले आणि अशा प्रकारे इथं रोजगार निर्मिती होते। आणि या प्रकल्प विस्तारीकरणामुळे आणखी रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे। तरुणाला, बेरोजगारांना इथं काम मिळणार आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे। 22 तारखेच्या जनसुनावणीसाठी आम्हा गावातील सर्व महिलांचा पाठिंबा आहे। तर आज JSW कंपनीने आमच्या महिलांसाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तर महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित केली, त्यामुळे महिलांना एक चांगला रोजगार मिळाला आणि घरोघरी बसून महिला स्वतःचं काम स्वतः करतायत। तर JSW मार्फत जे आरोग्य सुविधा सुद्धा आमच्या गावात खूप चांगल्या आयोजित केल्या जातात, त्याच्यामुळे गावातील लोकांना डोळ्यांचे ऑपरेशन व विविध आजारांसाठी उपचार मोफतपणे मिळतात। महिलांसाठी ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी प्रसूतीच्या वेळेला खूप फ्रीमध्ये, म्हणजे काहींना फ्रीमध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याचा चांगला लाभ आमच्या गावातील महिला व सर्वजण घेत आहेत। आमच्या आदिवासी अजिबातच रस्ता नव्हता, तर JSW मार्फत त्यांना रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे व येण्या जाण्यासाठी त्यांचा त्रास खूप कमी झाला आहे। आमच्या गावात गटारांचं कामं करून दिलेली आहेत। आदिवासी वाडीवर प्रत्येक घरोघरी शौचालय बांधून दिलेली आहेत आणि जे आमच्या गावातील लोकांना शुद्ध पाणी नव्हतं, तर JSW मार्फत शुद्ध पाण्याची फिल्टर प्लॅन बसवून दिलेले आहेत। त्याच्यामुळे चांगली सुविधा लोकांपर्यंत पोहोचली आहे। तर उद्याच्या ज्या 22 तारखेला होणाऱ्या जनसुनावणीसाठी
JSW कंपनीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण येत आहोत. तर आम्ही सर्वजण येत आहोत, तर तुम्ही पण या. पेण तालुक्यातील कारावगडप ग्रामपंचायतने JSW कंपनीच्या टप्पा क्रमांक 3च्या विस्तारीकरणाला ठाम पाठिंबा दिलाय. ग्रामपंचायत सरपंच मानसी पाटील, उपसरपंच सीता पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमुखी निर्णय घेतला. ग्रामपंचायत सदस्यांनी यावेळी कंपनीने स्थानिकांना भरतीत प्राधान्य द्यावे आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे या अटीवर पाठिंबा दिल्याचे सांगितले. रोजगार, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा अशा सेवांसह पर्यावरणीय सुविधांचा विस्तार करण्याचे आश्वासन दिल्यास प्रकल्प गावासाठी फायदेशीर ठरेल असे सदस्यांचे मत आहे. प्रकल्प वाढला तर आणखी शेकडो नोकऱ्या निर्माण होतील आणि ग्रामस्थांना रोजगार, उद्योगधंद्यांच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं सर्व सदस्यांनी जाहीर केलं आहे. JSW जे एक्सपान्शन करत आहे फेज 3च्या माध्यमातून, तर त्यामुळे आमच्या इथे जे काही शेतजमीन होत्या त्यांना चांगला दर मिळाला आणि आज आम्हाला त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती करता आली. तसेच इथे उद्योगधंद्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आज JSW CSRच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं आम्हाला करण्यात आली. तर मग ती आज अनेक उद्योगधंद्यांना JSWने हात दिलेला आहे, रोजगार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने JSWचा विस्तार होतोय त्या पद्धतीने आमचा संपूर्ण जो हा परिसर आहे तो अतिशय सधन आणि सक्षम होत चाललाय, समृद्ध होत चाललाय. जी जनसुनावणी होणार आहे त्यास आमच्या ग्रामपंचायतीचा, आमच्या सर्व सदस्यांचा, सरपंचाचा, उपसरपंचाचा आम्हाला आमचा पाठिंबा आहे जनसुनावणीसाठी आणि लोकांनी त्यास पाठिंबा द्यावा ही आम्ही विनंती करतो. कारण जर कंपनीचा विस्तार होत असेल तर आपल्याला नोकऱ्या उपलब्ध होतील, कामधंदे पण उपलब्ध होतील, जेणेकरून आपली लोक जी बेरोजगार आहेत ती बेरोजगार राहणार नाही, त्यांना कामधंदे उपलब्ध होतील. मी सर्व ग्रामपंचायत हद्दीतील समस्त ग्रामवासियांना एवढी विनंती करतो की आज हा 3 फेज विस्तारीकरण होत आहे, त्यात आपल्याला जास्तीत जास्त नोकऱ्या कशा मिळाव्यात यासाठी मी सर्व ग्रामस्थांना एवढी विनंती करतो की आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त मुलांना नोकर भरतीत सामावून घेण्यासाठी आणि आपला समस्त ग्रामवासी JSW कंपनी विस्तारीकरणासाठी जाहीर पाठिंबा द्यावा एवढी जाहीर करतो. उरण वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पक्षी विक्री करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडलाय. 18 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथून एक व्यक्ती उल्वेतील पेट शॉप चालकाला 42 मुनिया जातीचे पक्षी विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर विभागाला मिळाली होती. त्यावर वनाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. आरोपीकडून पक्षी घेताच विक्रेता आणि पेट शॉप चालकाला अटक करण्यात आली. त्यांनी ताब्यात घेऊन पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान कोर्टाच्या आदेशानुसार सर्व 42 पक्षी उरणच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. व्हॉट्सअप चॅटमुळे या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे वन विभागाने सांगितले. दिनांक 18/8/2025 रोजी आम्हाला जी बातमी मिळाली होती त्याच्यानुसार एक व्हॉट्सअप ग्रुपवरती काही लोकांनी पक्षी विक्रीसाठी म्हणून एक हे केले होते, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड टाकली होती. त्याच्यानुसार बनावट गिराईक पाठवून आम्ही ते पक्षी आम्ही ज्यांना हे केले होते त्यांना बोलवलं. उल्वेनोडीचं त्यांनी आम्हाला टाईम दिला होता. त्याच्यानुसार उल्वानोडीचं आम्ही त्यांना बोलवून त्याच्यानुसार त्यांनी त्याच्या पिंजऱ्यामध्ये त्यांच्याकडे एकूण 42 मुनिया नावाचे पक्षी होते, जे काय वाईल्ड लाईफ संरक्षण जो अधिनियम 1972 आहे त्याच्यामधला अमेंडमेंट जो 2022ला झाला त्याच्यामधल्या सेक्शन शेड्यूल 2 मध्ये ते पक्षी येतात. त्याच्यामुळे त्यांना भारतीय वन अधिनियम 1972च्या नुसार संरक्षण दिलेले आहे. त्याच्यानुसार आम्ही ते ताब्यात घेतले. त्यावेळेला आम्ही देवेंद्र लालचंद पाटील राहणार कोपरखेडणे यांनी उल्वा इथे त्याचे शॉप होते, पेट शॉप, त्या ठिकाणी तिथे त्याने पिंजऱ्यामध्ये ठेवले होते ते, आणि ते ताब्यात घेऊन आम्ही चौकशी केली, अधिक चौकशी केली. तर त्यावेळेला कळलं की व्हॉट्सअप ग्रुपमार्फत ही लोक ट्रेडिंगचा व्यवसाय करत आहे म्हणून. तर त्यावेळेला ज्याने त्यांना दिले होते त्यांचा पण व्हॉट्सअप ग्रुप मोबाईलवरून पाहिलं गेलं. त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं की हरेश दामोदर पाटील नाणार पेन या व्यक्तीने त्या व्यक्तीला विकले गेले होते पक्षी. तर त्याला सुद्धा ताब्यात घेतले चौकशी कामी, आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय म्हणजे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 9, 49, 48A आणि 51 अन्वये गुन्हा नोंद करून माननीय कोर्टामध्ये त्यांना पनवेल कोर्टामध्ये त्यांना नेले होते. 2 दिवसाची त्यांना फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली होती.
आणि अधिकचा तपास सुरू आहे. तुर्भे येथील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेतर्फे खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू झाला आहे. जैतापूर नंबर 1 शाळेत विद्यार्थ्यांना वह्या आणि अंकलिपी वाटप करण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष अशोक सकपाळ, पदाधिकारी खेडेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 12 शाळांना वह्यांचे वाटप झाले असून एकूण 37 शाळांना साहित्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे 25 ऑगस्ट रोजी गवाणकरवाडी जिल्हा परिषद शाळेत संगणक भेट दिला जाणार आहे. उर्वरित 25 शाळांना उद्यापासून 25 तारखेपर्यंत वह्या आणि साहित्य वाटप करण्यात येईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून संकल्प संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या वतीने त्या शाळेला मदत केली आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आता या कार्यक्रमामध्ये ह्या वर्षी 2025ला अतिशय बिकट परिस्थिती आमच्यामध्ये पण होती. आता माझी आई आजारी आहे, माझी काय अजून अडचणी आहेत, तरी पण कार्यक्रम नियोजित केलं बरोबर. तिथं आल्यानंतर असं कळतं की निसर्गाचे एक आपण काय करू शकत नाही. त्या अडचणी वगैरे आमचे सगळे बोलायला रात्रभर आपलं दुर्लक्ष बोलून माझ्यावर असतात आणि काही अडचणी काही दुर्घटनाच्यामध्ये कोण माझ्याबरोबर नाही. ते माझे मित्र प्रमोद खेडेकर म्हणजे त्याला माझ्याबरोबर आमचे लोक काय बोलले आपण एक काम करूया, आपण पुढचे कार्यक्रम करूया. पाऊस पडतोय, परत 25 जानेवारी सुट्टी लागते बरोबर ना. तसं वगैरे ठरवले आपण एवढं भिंतीनंतर मी पण कसं आलो मला माहिती आहे. हे समजा मला किती मेहनत घेतली ते मला माहिती, त्यामध्ये मी किती कसं त्याचं उभं केलं. जाऊया पण म्हटलं आता मंगळवारी 8 शाळा राहिल्या, काल 12 शाळा राहिल्या. तुला 12 शाळा काय करायचं? तुमचे गट्टे घेऊन जा, कधी पण येणार तुमच्याकडे. आम्हाला भाषण पाहिजे, ते सत्कार वगैरे आम्हाला दोन भाग हे आमचे ज्यांचे घटक आहेत त्यांच्यासाठी काम करतो. त्यावेळेस मुलांना छोटी मोठे सुद्धा 5 रुपये लहान त्यांची समजणार नाही. परंतु आम्ही आज तुम्हाला येतो, उद्या तुम्ही दिले काही व्हा, मग तुम्ही उद्या कोणाकडे द्या, तुम्ही त्यासाठी मध्ये मोठी व्हा, पहिले चांगली शिका. आज आपल्या संस्थेच्या मार्फत आम्ही UPSC MPSC केंद्र उभा करतो. अजून त्या टप्प्यात पोहोचलोच नाही, आम्ही प्रयत्नच करतोय. उद्या आम्ही त्या टप्प्यात पोहोचू सुद्धा, तुमच्याकडे प्रयत्न करू सुद्धा. फक्त आता ह्या वाईचा सदुपयोग करा, आई वडिलांचा आदर करा, शिक्षकांचा आदर करा, चांगले शिक्षण घ्या आणि मोठे काहीतरी बना. आमच्या संस्थेच्या पाठीकाशी लांजा श्रावण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीतर्फे भव्य मंगळागौर स्पर्धा आणि कोकणी पारंपरिक लोकनृत्य आविष्कार सोहळा पार पडला. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत लांजा तालुक्यातील तब्बल 24 संघ सहभागी झाले होते. यात सत्यविनायक ग्रुप लांजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महालक्ष्मी ग्रुप भांबेड यांनी द्वितीय क्रमांक आणि स्वामी समर्थ ग्रुप भटवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ 2 संघांनाही बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा आणि तालुक्यातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे मंगळागौरी गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. तेरा नाम बोल नाम, लेफ्टिनेंट विजय अग्रवाल, धर्म बोल धर्म, हिंदू. मुझे भी मार दो, मुझे भी मार दो, मुझे क्यों छोड़ रहे हो, हम तुझे नहीं मारेंगे, बताओ सबको हमने कैसे मारे हैं सबको. ये सिर्फ नाम नहीं है, देश की कोटि-कोटि लोगों की भावनाओं का प्रतिबिंब है. ऑपरेशन सिंदूर. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.